नमस्कार. मी दीपक सरनोबत, असिस्टंट प्रोफेसर इन इंग्लिश. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲरिस्टॉटल यांनी त्यांच्या पोएटिक्समध्ये जी काही ट्रॅजेडीची कॉन्सेप्ट मांडलेली आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ती समजून घेण्याच्या सिरीजमधील हे चौथं व्हिडिओ लेक्चर आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये ॲरिस्टॉटल यांनी ट्रॅजेडीचे 2 प्लॉट्स कन्सिडर केलेले आहेत आणि ते कोणाला प्रायोरिटी देतात. सिम्पल प्लॉट कोणाला म्हणायचं, कॉम्प्लेक्स प्लॉट कोणाला म्हणायचं, किंवा त्यांना अपेक्षित असणारी जी ॲक्शन आहे ज्यावरती त्यांनी डेफिनेशनमध्ये भाष्य केलेलं आहे त्या ॲक्शनचं इंटरप्रिटेशन नेमकं काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. ॲरिस्टॉटल यांची ट्रॅजेडीची कॉन्सेप्ट आपणाला समजून घेत असताना त्यांनी इतर काही व्ह्यूज जे आहेत, ट्रॅजेडी कशी असावी, कशी असायला पाहिजे, त्यामध्ये कोणकोणत्या आस्पेक्ट्स असतात याच्यावरती आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच पद्धतीचं एक मत त्यांनी प्लॉट ऑफ ट्रॅजेडीच्या संदर्भामध्ये वापरलेलं आहे. ट्रॅजेडीची कथावस्तू कशा पद्धतीनं असायला हवी. अकॉर्डिंग टू ॲरिस्टॉटल देर आर 2 काइंड्स ऑफ प्लॉट्स ऑफ अ ट्रॅजेडी. जेव्हा आपण ट्रॅजेडीचे प्लॉट्स कन्सिडर करतो तेव्हा त्या प्लॉट्सचे 2 प्रकार आहेत ॲरिस्टॉटल यांच्या मते. सिम्पल प्लॉट अँड कॉम्प्लेक्स प्लॉट. एक प्लॉट सिम्पल असतो आणि एक प्लॉट कॉम्प्लेक्स आहे. मग सिम्पल प्लॉट कोणाला म्हणायचं आणि कॉम्प्लेक्स प्लॉट कोणाला म्हणायचं हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे की सिम्पल केव्हा म्हणायचं आणि कॉम्प्लेक्स केव्हा म्हणायचं. द प्लॉट इज सिम्पल. आपण कथावस्तू अगदी साधी आहे कधी म्हणायचं, फेन द चेंज इन द फॉर्च्युन्स ऑफ द हिरो. म्हणजे जो काही तो ट्रॅजेडीचा हिरो असेल त्या हिरोच्या नशिबातील जे बदल आहेत ते टेक्स प्लेस तेव्हा तो बदल घडतो विदाऊट पेरीपेटी अँड डिस्कवरी. म्हणजे पेरीपेटीशिवाय आणि डिस्कवरीच्या शिवाय त्या ट्रॅजेडीच्या हिरोच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या नशिबामध्ये काही बदल होत असेल तर तो प्लॉट सिम्पल आहे असं म्हणायचं, किंवा त्या बदलाला पेरीपेटी किंवा डिस्कवरी कारणीभूत नाही, त्यांच्याशिवाय हे सगळं होतं. द प्लॉट इज कॉम्प्लेक्स. मग आता कॉम्प्लेक्स प्लॉट आहे असं केव्हा म्हणायचं, जेव्हा इफ इट हॅज आयदर पेरीपेटी ऑर डिस्कवरी ऑर बोथ. जर त्या प्लॉटमध्ये एकतर पेरीपेटी असेल किंवा डिस्कवरी असेल किंवा दोन्हीचे दोन्ही असतील. म्हणजे जे ट्रॅजेडीचा जो हिरो आहे त्याचं जे फॉर्च्यून आहे, लक आहे, ते जर या पेरीपेटीमुळं या डिस्कवरीमुळं चेंज होत असेल, त्यामध्ये बदल होत असेल तर तो प्लॉट कॉम्प्लेक्स आहे असं म्हणायचं. म्हणजे पेरीपेटी आणि डिस्कवरीशिवाय बदल झाला होत असेल तर तो प्लॉट सिम्पल, आणि पेरीपेटीमुळं डिस्कवरीमुळं किंवा दोघांच्यामुळं जर बदल होत असेल त्याच्या फॉर्च्यूनमध्ये जो काही चेंज होत असेल तरच त्याला आपण कॉम्प्लेक्स प्लॉट असं म्हणणार. आता यामध्ये 2 टर्म्स आलेले आहेत, एक म्हणजे पेरीपेटी आणि दुसरी म्हणजे डिस्कवरी. आता या दोघांचे मिनिंग काय आहेत हे आपल्याला समजून घ्यावे लागेल. पेरीपेटी मीन्स द चेंज इन द फॉर्च्युन्स ऑफ द हिरो. तर हिरोचं जे फॉर्च्यून आहे ते तसंच नाही राहत, त्यामध्ये बदल होत जातो. हिरोच्या नशिबामध्ये जे काही बदल होतात त्याच्या फ्युचरच्या संदर्भामध्ये असेल किंवा पास्टमध्ये वेगळं होतं, प्रेझेंटमध्ये आता काहीतरी वेगळं आहे, फ्युचरमध्ये काहीतरी वेगळी चेंज पाहायला मिळतील. मग अशा पद्धतीने चेंज जे होत जातात त्याला आपण पेरीपेटी असं म्हणतो. त्यामुळे द चेंज इन द फॉर्च्युन्स ऑफ द हिरो, हिरोच्या फॉर्च्यूनमधील, लकमधील होणारा बदल. डिस्कवरी काय मिनिंग आहे, डिस्कवरी मीन्स द चेंज फ्रॉम, बदल आहे कुठून कुठे, फ्रॉम इग्नोरन्स टू नॉलेज, अज्ञानाकडून ज्ञानाकडे. जे काही गोष्टी माहिती नाही आहेत तिथून माहिती असणाऱ्या गोष्टींच्याकडचा हा प्रवास, हा बदल म्हणजे डिस्कवरी असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामुळं जर त्या हिरोच्या फॉर्च्यूनमध्ये बदल होत असेल तर तो पुढचा भाग आहे. त्यामुळं पेरीपेटी म्हणजे हा चेंज इन द फॉर्च्यून्स ऑफ द हिरो आणि डिस्कवरी चेंज फ्रॉम इग्नोरन्स टू नॉलेज. इन हिज व्ह्यू, आता ॲरिस्टॉटलच्या मतानुसार द कॉम्प्लेक्स प्लॉट इज द बेस्ट. सिम्पल प्लॉट आहे, कॉम्प्लेक्स आहे, या दोघांच्यापैकी कंपॅरिझन केला तर
साहजिकच बेटर जो आहे तो कॉम्प्लेक्स आहे किंवा इतर जे असतील प्लॉट्स त्या सगळ्यांची कंपॅरिझन जर केली तर कॉम्प्लेक्स प्लॉट हा सगळ्यात चांगला, बिकॉज इट स्टार्टल्स अँड कॅप्चर्स अटेन्शन. कारण रीडरना, स्पेक्टेटर्सना, प्रेक्षकांना धक्क देण्याचं काम, आश्चर्यचकित करण्याचं काम जे आहे ते या कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये केलं जातं किंवा त्यांचं अटेन्शन जे आहे ते ग्रॅब करण्याचं काम कॉम्प्लेक्स प्लॉट केला जातो. कारण हिरो आहे ट्रॅजेडीचा, त्याचं फॉर्च्यून आहे ते बदलतच नसेल, त्यामध्ये पेरीपेटी नाही आहे, डिस्कवरी नाही आहे किंवा हॅमर्शिया नाही आहे, कॅथार्सिस नाही आहे. तर असं असेल तर ते तुमचं अटेन्शन कॅप्चर नाही करू शकणार किंवा ते तुम्हाला कुठेतरी सरप्राईज करण्याचं काम नाही करणार. पण हे कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळं हा प्लॉट बेस्ट आहे. इट इज लाईकली टू परफॉर्म द ट्रॅजिक फंक्शन मोर इफेक्टिवली दॅन अ सिम्पल प्लॉट. कारण सिम्पल प्लॉटपेक्षा या कॉम्प्लेक्स प्लॉटमध्ये ट्रॅजिक फंक्शन जे आहे ते मोर इफेक्टिवली, अधिक परिणामकारकपणे मांडण्याचं, परफॉर्म करण्याचं काम केलं जातं. म्हणून कॉम्प्लेक्स प्लॉट हा ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार बेस्ट आहे. आता ॲरिस्टॉटल यांनी असं म्हटलेलं आहे की ट्रॅजेडी इज ॲन इमिटेशन ऑफ ॲक्शन. आता ॲक्शनची इमिटेशन आहे, दॅट इज सिरियस, कंप्लीट. जे ॲक्शन सिरियस असेल, कंप्लीट असेल, पण ही ॲक्शन म्हणजे नेमकी काय? त्यांच्या मतानुसार त्यांनी ॲक्शनचं इंटरप्रिटेशन नेमकं काय दिलेलं आहे. ॲक्शन म्हणजे कोणतीही कृती का, किंवा कोणताही प्रसंग म्हणजे ॲक्शन का, किंवा एखादी कोणतीही शारीरिक हालचाल झाली, आपण ती ॲक्टिव्हिटी ॲक्शनमध्ये कन्सिडर करायची आहे का? तर याच्या पलीकडचा काहीतरी मिनिंग ॲरिस्टॉटल यांना अपेक्षित आहे. अकॉर्डिंग टू ॲरिस्टॉटल, ॲक्शन डझंट मीन डीड्स. ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार ॲक्शन म्हणजे फक्त कृती किंवा कृत्य नव्हेत, इव्हेंट्स किंवा इन्सिडंट्स असतील, प्रसंग, घटना म्हणजे फक्त ॲक्शन नाही. ऑर फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा फक्त शारीरिक हालचाली असतील किंवा त्या फिजिकली जे काही फिजिकल जेस्चर असेल त्याला फक्त आपण ॲक्शन नाही म्हणायचं. इट मीन्स रादर द मोटिवेशन. यापेक्षा वेगळा मिनिंग आहे, त्याचा मिनिंग असा आहे की मोटिवेशन असं इंटेन्शन फ्रॉम विच डीड्स स्प्रिंग. असा हेतू, असं इन्स्पिरेशन, असं मोटिवेशन, असा उद्देश की ज्यातून या कृत्या काय होतात पुढे पार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कृती पाठीमागं जो काय मोटिव्ह आहे, मोटिवेशन जे आहे, इन्स्पिरेशन आहे, तर त्याला, त्या मोटिवेशनला काय केलेलं आहे ॲरिस्टॉटल यांनी ॲक्शनच्या दृष्टिकोनातून सेंटर मांडलेलं आहे. इट इज ॲन इनवर्ड प्रोसेस. त्यामुळं ॲक्शन ही आउटवर्ड प्रोसेस झाली. आपण कृती करतो ते दिसते, पण ती कृती करण्यापाठीमागं जे हिडन मोटिव्ह जो आहे, सुप्त किंवा जो बाहेरून दिसत नाही, त्या मोटिवेशनला आपण काय म्हणलेलं आहे, इथं ॲक्शन म्हणलेलं आहे ॲरिस्टॉटल यांच्या मतानुसार. त्यामुळं ती इनवर्ड प्रोसेस आहे, विच एक्सप्रेसेस इटसेल्फ एक्स्ट्रीमली इन द फॉर्म ऑफ डुईंग. आणि ते कुठेतरी कृतीच्या माध्यमातून मग काय होते, ती एक्सप्रेस होते. इनवर्ड प्रोसेस जी आहे, मोटिव्ह जो आहे तो कुठेतरी ह्या फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या, इव्हेंटच्या किंवा डीडच्या थ्रू एक्सप्रेस होतो. आणि तो मोटिवेशन किंवा इनवर्ड प्रोसेस आहे त्याला आपण ॲक्शन म्हणायचं, असं ॲरिस्टॉटल यांचं मत आहे. इन द वर्ड्स ऑफ बुचर. आता बुचर यांच्या मते द ॲक्शन म्हणजे काय आहे, इज मेनली अ सायकिक एनर्जी. तर ती एक कुठेतरी सायकिक एनर्जी आहे, वर्किंग आउटवर्ड्स, जी कुठेतरी बाह्य स्वरूपामध्ये काम करते. म्हणजे पुन्हा इन्नर जी आहे, इन्नर पर्स्पेक्टिव्ह, इन्नर आस्पेक्ट जो आहे तो कुठेतरी इथं फोकस करण्यात आलेला आहे. तुमच्या ॲक्शन्स असतील तो भाग ठीक आहे, पण त्याच्या पाठीमाग एक मेंटल किंवा सायकिक एनर्जी असते, ती म्हणजे ॲक्शन. आता डांटे यांनी काय एक्सप्रेस केलेलं आहे, डांटे कॉल्स इट अ मुवमेंट ऑफ स्पिरिट. डांटे यांच्या मतानुसार मुवमेंट ऑफ स्पिरिट म्हणजेच ॲक्शन. म्हणजे अशा पद्धतीने ॲरिस्टॉटल यांचं काय मत आहे, बुचर यांचं काय मत आहे, डांटे यांचं या ॲक्शनच्या संदर्भामध्ये काय मत आहे, हे आपल्याला स्पेसिफिकली लक्षात ठेवावं लागेल. पुढे असा पॉईंट दिलेला आहे
ॲक्शन इज डिटर्मिन्ड बाय द मोटिव्ह. आता आपल्याला माहिती आहे की ॲक्शन ही आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसते, पण ज्यामुळं ही ॲक्शन घडलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, मोटिव्ह असं म्हणतो. म्हणजे मोटिव्ह आहे, मोटिवेशन आहे, इन्नर स्पिरिट आहे, सायकिक इथं काहीतरी तुमची पॉवर आहे, मेंटल काहीतरी तुमची इथं ॲबिलिटी आहे, त्यामुळं ॲक्शन घडते. त्यामुळं बाय द मोटिव्ह ऑफ द पर्सनल एजंट, इथं ॲक्शन डिटर्मिन करण्याचं काम मोटिव्हच्या थ्रू केलं जातं. द ॲक्शन शुड बी द ॲक्शन ऑफ रॅशनल ह्युमन बिईंग. आता ही ॲक्शन जी आहे ती ह्युमन बिईंगचीच असणार आहे, पण इथं ह्युमन बिईंग कोणत्या पद्धतीचं अपेक्षित आहे, हू पजेसेस द पॉवर ऑफ थिंकिंग, ज्या व्यक्तीमध्ये थिंकिंग पॉवर आहे, विचार करण्याची पॉवर आहे, अँड इंटेलेक्ट किंवा बुद्धीनुसार काही गोष्टी कशा घडतात हे समजून घेण्याची पॉवर आहे, अँड द ॲबिलिटी टू चूज अँड रिॲक्ट टू द गिवन सिच्युएशन, किंवा एखाद्या परिस्थितीला आपण कशा पद्धतीनं रिॲक्ट करावं, प्रतिक्रिया द्यावं, आपण त्या पद्धतीने कोणता डिसिजन घ्यावा, चूज करावा, याची जी क्षमता ज्या ह्युमन बिईंगमध्ये आहे, तर ती त्या ह्युमन बिईंगची ॲक्शन जी आहे ती इथं कुठेतरी कन्सिडर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं आपण द कॉन्सेप्ट ऑफ ट्रॅजेडी या 4th पार्टमध्ये प्लॉट्सचे कोणकोणते प्रकार आहेत, सिम्पल प्लॉट आणि कॉम्प्लेक्स प्लॉट, सिम्पल प्लॉट कुणाला म्हणायचं, कॉम्प्लेक्स प्लॉट कुणाला म्हणायचं हे समजून घेतलं. त्याचबरोबर ट्रॅजेडीची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये ॲरिस्टॉटल यांना अपेक्षित असणारी ॲक्शन म्हणजे नेमकी काय आहे, त्याचं इंटरप्रिटेशन यांनी कशा पद्धतीने दिलेलं आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.